हा मित्रांनो, हा बघा मोर. मोर बघा, मोर. विकास मोरे वनरक्षक आमचे बघा, खानदेशकर. फुटाने खाताना असे काहीतरी घेऊन येत जा. गड किल्ल्यावर येताना थोडं काहीतरी एनर्जी खायला घेऊन येत जा. चकना पाणी, म्हणजे चकना नाही, प्रोटीन. प्रोटीन फक्त दारू घेऊन नका या. एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक. तर मित्रांनो बघा, रस्ता किती खतरनाक. फुटताना काळजी घ्या. चला या इकडे या. एक जण लागतो इथं. हा इकडे हात टेकूनच या. चालणार होत्या सांगणार बारीक मध्ये आलं. इथं पाय ठेवशील दुसरं. तिथं बसून मी वाटलं. तिथं बसू का? थोडा कोपरा. तिथं तिकडचा पाय काही गरज नाही. थोडा अरे व्हिडिओ जास्त दाखव. खूप अवघड जागा आहे. जास्त दाखवावं लागतं. अशा प्रकारे आम्ही उतरलो आहे. जिंदगी का मजा ले लो. माझं खालचं. ओ नो, खतरनाक आहे. माझा कॅमेरा द्या तुम्ही. इथं थांबा, मी तुमचं करतो उतरताना. बस बंद करा, माझ्याकडे द्या. मित्रांनो, मी अशा ठिकाणी उभा आहे. तिथून खाली जर बघितलं ना, चक्कर येता. बघून घ्या. तर मित्रांनो, आम्ही आलोय मुलेर गावाला. ताराबाद इथून मुलेर गाव हे 7 किलोमीटर अंतर आहे. आमच्या सोबत आहे आमचे वनरक्षक मित्र माणिक मोरे, मांगे, विकास मोरे, निलेश कोडी आणि आकाश कोडी. प्रमोद किती वर्षाचा? फक्त 9 वर्षाचा मुलगा आहे. आणि आमच्यासोबत मुलेर किल्ला सर करण्यासाठी येत आहे. येथे आम्ही चहा पिली. हा बघा मित्रांनो, मुलेर किल्ला आहे. हा टेकडीवर आम्ही चाललोय बाईकने. मित्रांनो, आम्ही किल्ल्याच्या खाली आहे आता. हा आपला वरती मुलेर किल्ला. तर मित्रांनो, आम्ही चाललोय मुलेर किल्ल्याला. आणि आता आम्ही चढाई सुरुवात केलेली आहे माझे मित्र यांच्यासोबत. आपण मागे बघू शकता मुलेर किल्ला आहे. मित्रांनो, सकाळी आणि आम्हाला मोरचा आवाज ऐकू येत आहे. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आपण आलो की आपल्याला निसर्ग करतो. हे माझे मित्र. हा बघा मित्रांनो, मोर. हे बघा, निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही आलोय. आणि इथं निसर्गाचे वन्य प्राणी, पक्षी. हे बघा मित्रांनो, 10 वर्षाचा मुलगा रनिंग करत मुलेर किल्ला सर करत आहे. आम्ही सोबत आमचे वनजूर काका आम्ही सोबत येताना. हे बघा मित्रांनो, इथून आता हे बांधकाम दिसतं आपल्याला किल्ल्याचं. हे प्रवेशद्वार किल्ल्याचं. हा ना, रस्ता. तर मित्रांनो, आम्ही इथं याच्यावर आलेलो आहे वरती किल्ल्यावर. आणि हा बघू शकता तुम्ही खालचा परिसर. तुम्ही खालून चालत आलेलो आहे मी. हे वातावरण एक नंबर आहे. मित्रांनो, आता आम्ही जे आलोय इथं पुरातन तत्वाकडून गड किल्ल्याचं संरक्षणासाठी काम केले जात आहे. इथं मोठं गेट बनणार आहे. मित्रांनो, इथं जिरा आहे जंगलामधील. एकदम शुद्ध पाणी आहे. जे झाडांचं वनौषधी असता तिथून पाणी निघतं. हे पाणी जर पिलं तर आयुष्यात कधी आजारी पडत नाही मनुष्य. ना आम्ही जंगलामध्ये जाणारे वनरक्षक
याच पाण्यावर आमचा उदरनिर्वाह करत असतात. दिवसात ताण लागले की. गेला का खाली उतरल्यावर दिसेल. मित्रांनो, ही जी खिंड आहे महादेवचं इथं मंदिर आहे. हे खिंड पहा इथं. त्या खिंडपासून महादेव मंदिरावर प्रकाश पडतो. महादेव मंदिर वरतीच आहे का मग? इथं मंदिर दाखवा लागेल. मित्रांनो, जंगल बघा किती छान आहे. इथे उंबरचे आंब्याचे झाड भरपूर आहेत. निसर्गाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की मुल्लेर किल्ल्याला भेट द्या. मित्रांनो, इथं 2 रस्ते लागत असतात. हा इकडे एक उजव्या साईडचा रस्ता आहे, एक डाव्या साईडचा आहे. तर आपण उजव्या साईडच्या रस्त्याने जायचं आहे. मग वरतून किल्ला फिरून आल्यावर वरतून डाव्या साईडच्या रस्त्याने खाली यायचं आहे. तुम्हाला दाखवतोच मी रस्ता. या इथून या उजव्या साईडच्या रस्त्याला जायचं आहे. हा बघा मित्रांनो रस्ता खतरनाक. हे मित्रांनो पहा, सकाळचं वातावरण, झाडाझुडपे, आणि तो तिकडे मांगी. हे साईडला ही मांगी आणि हे साईडला उजव्या साईडला तुंगी. पूर्वी गाडी इथं मित्रांनो याला हत्ती टाका म्हणतात. हे पाण्याचा स्रोत इथं. पूर्वी गाडी जेव्हा इथं जेव्हा हत्ती होते तेव्हा इथं हत्ती पाणी प्यायला यायचे. वरती किल्ला आहे आपला या साईडला आणि हा पाण्याचा स्रोत. तर मित्रांनो आहे मोती टाका. इथं मोत्यासारखं पाणी राहतं म्हणून याला मोती टाका असं नाव दिलेलं आहे. हत्ती टाका आणि या साईडला मोती टाका. ही अवघड वाट पार करताना आमचा छोटू 10 वर्षाचा, नाव काय प्रमोद. एवढा छोटासा मुलगा प्रमोद पार चढत आहे. बघा मित्रांनो, अवघड वाट आहे एकदम चढ. आणि हा त्या साईडला किल्ला आहे. वाव, मुवमेंट एक नंबर आहे. फॉरेस्ट एरिया मित्रांनो, हे बघा घनदाट जंगल एक नंबर. त्या साईडला ते मांगी दुंगी. आम्ही चालू सैर करत वरती किल्ल्यावर. मित्रांनो, हा मुल्लेर किल्ल्या शेजारी हा हरगड किल्ला आहे आणि त्याच्या शेजारी कोणतं धरण आहे? हरंबारी धरण आहे. आणि तिकडे आपलं मांगी तुंगी तुम्हाला दाखवलं अगोदरच. आम्ही किल्ला सैर करताना मित्र आकाश कोळी, मोरे, विकास मोरे धुळे सोडून इकडे आले आणि इकडचा विकास झाला. चला आता. बाबूला राजा होता, बाबूलांनी बांधलेला होता किल्ला. बाबूलावरूनच बागलाण तालुका असं नाव दिलं. सर प्रमोद, गुजरात गुजरातचा बागुल आहे. कायम लक्षात राहील युट्यूबला कधी ओपन केलं. मित्रांनो, इथं मोराचे खिंड म्हणून याला समजलं जातं, कारण इथं मोराचं अस्तित्व जास्त आहे. आणि अगोदर याला मोरदरा म्हणून ओळखलं जायचं, म्हणजे मोरागड, म्हणजे मोरांचं अस्तित्व आहे म्हणून मोरागड. हे बघा मित्रांनो, दगडाचा दर कसा असतो. इथं मधवांचे पोड वगैरे आहेत आणि आपण चढणार आहे इथून. आता हे जे दरी दिसते तुम्हाला इथून, हे बाय तटपुंजी, इथून आपण वरती जाणार आहोत. एकदम डेंजर एरिया. हे बघा खडतर चढाई करताना प्रमोद माझे सहकारी. हा इकडे पहाड.
मारे बॅटरी तर 4 बिबटे हो. खरतर चढाई डेंजर झोन. आमचे आकाश भाऊ चढताना. आकाश भाऊ हा बघा दरवाजा वरती चढायचा. आम्ही आलो एवढ्या दुरून. विवेक मोरे सॉरी विकास मोरे नाव विसरून गेलो आम्ही. चढता नाव विसरून गेलो. हा मित्रांनो दरवाजा इथं ना बघा कसा आहे. पहाड आहे एक नंबर. व्हिडिओ मध्ये एवढा पहाड खतरनाक दिसत नाही मित्रांनो. तुम्ही जसा रिअली तर येसान तेव्हा तुम्हाला कळेल. आपण इथून आले की हा चढाई आहे. हे बा किल्ल्याची पहाड आणि या साईडला टाकी आहे. पाण्याच्या टाक्या इथं. पाण्याच्या टाक्या बघा. धान्य ठेवण्याची हे बघा मित्रांनो. हो इकडे हो काकां ते. हा इकडचा व्ह्यू मांगी तुंगी. हा दुसरा किल्ला आणि हे धान्य कोठार आहे काका. हे पूर्वीचं धान्य कोठार मित्रांनो. हे बघा किती सुरक्षित होतं. आमचे पप्पू शेठ. तुमचं नाव काय. हे वारूड दादा आमचे वनमजूर. आम्हाला किल्ल्याची माहिती देतात ना. हा दोघं मिळून पप्पू दादा आणि ते दोघं. हा मित्रांनो कसं दगडामध्ये कोरलेलं आहे सगळं एकदम खतरनाक. आपण एक दगड फोडून पहा आपल्याकडून एक दगड फुटणार नाही. पण यांनी पुरा पहाडच फोडून बनवलेलं आहे धान्य कोठार. म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये किती पावर होती म्हणून आपण स्वतःला कमजोर नाही समजायचं. आपल्यामध्ये खूप क्षमता आहे पण त्या क्षमतेचा आपण वापर केला पाहिजे. मित्रांनो बघा हे धान्य कोठार. मध्ये कसं पोरी केलेले. आता दगड आहे तिथं पण पूर्वी गाडी खूप छान होतं दगडामध्ये कोरलेलं. प्रमोद माणिक छोटा मुलगा 10 वर्षाचा. वरती बस रे. पाय ठेव ना तिथं. हा ठेव पाय. धराव वारू दादा. तुम्ही नका जाऊ. तुम्ही नका. तेव्हा मित्रांनो चढाई किल्ल्याची. आमचा प्रमोद 10 वर्षाचा मुलगा आहे. बघा किती वरती येऊन गेला किल्ला बघायला. हे बघा मित्रांनो पाण्याचा टाका लय खोले बरं. हा कोणी उडी मारू नये. आकाश बघसलेले आलेली आहेत. खतरनाक चढाई मित्रांनो एक नंबर. मजा आली. मजा आली. हे शेवटचं गेट मित्रांनो. आता आम्ही पोहोचलोय मुल्लेर किल्ल्यावर. आमचा छोटू इकडे बघ प्रमोद खाताना नाश्ता करतोय तो. हा शेवटचा दरवाजा मित्रांनो. फायनली आम्ही ज्या वाट बघत होतो तो किल्ला औरंगाबादवरती सर केलेली आहे. पोहोचलेलो आहेत माझे सहकारी वनरक्षक मित्र. पहा मित्रांनो किल्ल्यावर हा एक टाकी बनवलेली पाण्याची आणि इथून 9 टाकी असं म्हणता यांना. लगातार अशा 9 टाक्या बनवलेल्या आहेत. तो समोर जो हारगड दिसतोय इथं हारगड हा समोरचा. इथं 5 पांडव होते ते इथं आलेले.
अगोदर हे पहा लगातार एक टाकी, हे 2 3 4 अशा लगातार 9 टाक्या आहे मित्रांनो. हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला, हा किल्ला साल्हेर किल्ला आहे बा. हा साल्हेर किल्ला, हे 2 टेकडे दिसतंय ना, हा उजव्या साईडचा टेकडा. किल्ल्यामधून 1 नंबर उंच किल्ला साल्हेर किल्ला आहे आणि त्याच्या शेजारी सालोटा आहे तो, सालोटा किल्ला त्याच्या शेजारी. हा म्हणजे इकडे नाशिक जिल्ह्यात आलं की किल्लेच किल्ले, पहाडच पहाड आहे. आमचे सहकारी प्रमोद, निलेश कोडी भाऊ, वनमजूर आमचे ते विकास मोरे. मुल्लेल किल्ल्यावर आमचे माणिक मोरे दादा इथं 9 टाक्याच्या ठिकाणी आंघोळ करताना, निसर्गाचा आनंद घेताना, आणि त्यांचा मुलगा 10 वर्षाचा प्रमोद. आंघोळ करताना आमचे वनरक्षक दादा, आमचे माणिक मोरे दादा वनरक्षक आंघोळ करताना, आणि त्यांच्या पाठोपाठ जाताना आमचे कोडी भाऊसाहेब वनरक्षक. 1 नंबर. पाणीच खतर झालं ते. तर मित्रांनो बघा, इथं आम्ही आंघोळ करायला गेलो, वरती दाखवता. या बघा इथं काच मित्रांनो, म्हणून कोणी जर जाणार तर व्यवस्थित सावधान, नाही तर तुमच्या पायामध्ये काच टुचू शकतो, घुसू शकतो आणि तुम्हाला जखम होऊ शकते. हे बघा दाखव जवळ. हे बघा 1 मिनिट थांबा. म्हणून गड किल्ल्यावर येताना आपल्या राजांनी काय केलं यांचं भान ठेवा. इथं दारू पिऊ नका आणि काचही करू नका, घाण करू नका. कसं वाटलं बघा मित्रांनो, या किल्ल्याहून हा बघा खालचा व्ह्यू कसा दिसतो, 1 नंबर. हे इथं गाव आहे. हे गावाचं नाव काय आहे? नरकोट हे गाव आहे. ते गावाच्या शेजारी पहा मस्त तलाव आहे मोठा, एकदम निसर्गाच्या सानिध्यात. बागाची शेती करता लोक 12 महिने मस्त. हे बघा मित्रांनो किल्ला ना, खालचा व्ह्यू. बंद करावं हे तिथून. मित्रांनो बघा हा व्ह्यू 1 नंबर. खतरनाक डेंजर एरिया. या 9 टाक्या आहेत. ते तिकडे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणून यांना म्हणतात 9 टाकी. मित्रांनो हे 9 टाकीचे इथं महाशिवरात्रीमध्ये लोक येत असतात. या खाली मंदिर देवस्थानवर, आणि या 9 टाकींमध्ये आंघोळ करतात, मग खाली दर्शनासाठी जात असतात. इकडून चाललोय दादा आपण, आणि तिकडे मोरखिंड आहे. इथं टाका आहे. टाका म्हणजे मित्रांनो वरती इथं किल्ल्यावर वस्ती होती अगोदर, राजवाडा. हा बघा. जेव्हा मित्रांनो इकडे झाकोट धरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पहाडी एरिया असल्यामुळे धरण बनवायला खूप खर्च कमी लागतो, म्हणून त्यांनी मस्त खूप धरण बनवलेले, इकडे तलाव बनवलेले. 12 महिने उत्पन्न घ्या. मित्रांनो हा राजांच्या काळामधील घोडसवारीचा रस्ता आहे. रस्ता पाहू शकता तुम्ही, दाखवतो. हे बघा हा रस्ता आहे असा, तिकडनं बघा असा हा रस्ता आहे. येऊ का? हा रस्ता आहे मित्रांनो, आपण चाललोय रस्ता पाहत. घोडसवारीचा रस्ता आहे, खतरनाक आहे, खतरनाक उतार आहे. पायऱ्या इथं छोट्या छोट्या. पायऱ्या येऊ. हा घोडसवारीचा रस्ता होता. इकडे जाऊ का?
हे कसे टाकी आहे? पाणी टाकी इथून कोरसवर रस्ता कसा मग? तेव्हा इथं पाण्याची टाकी मित्रांनो, पहा केवढी मोठी पाण्याची टाकी. अरे बापरे, एक नंबर. हे पाण्याची टाकी पासून हा व्ह्यू बघा मित्रांनो, खतरनाक आहे. व्हिडिओ मध्ये एवढं आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही समक्ष इथे येणार तेव्हाच तुम्हाला कळेल इथला इतिहास आणि इथं कसं आहे वातावरण आहे, चढ कसा आहे. 10 वर्षाचा मुलगा प्रमोद बघा चढलेला वरती. हा दुसरा रस्ता आहे मित्रांनो पूर्वेकडून येण्यासाठी. हे बघा झाडझुडप वाढलेले इथं, असा वरती जातो. हे पहा मित्रांनो, इथं वन्य प्राण्यांची विष्ठा आम्हाला सापडलेली आहे. कमेंट करून तुम्ही कळवा आम्हाला की ही विष्ठा कोणत्या प्राण्याची आहे. हे बघा मित्रांनो, इथं एक पाण्याची टाकी. या किल्ल्यावर एक अनुभव आला की पाण्याच्या टाक्या खूप बनवलेल्या आहे. कारण का वर्ष इथं राहायचं, इथं पाणी फुल पाहिजे म्हणून. हे पहा मित्रांनो, इथं फुलं बघा कसे वाढलेले या ऋतूमध्ये. आम्ही चाललो तिकडे, इकडून आलो आम्ही खूप दूरून. हा खूप मोठा एकरमध्ये परिसर आहे, 10 एकरच्या आसपास. पहा मित्रांनो, 9 टाकीनंतर ती एक मोठी टाकी बघितली आपण, आणि ही एक अजून मोठी टाकी बघा किती मोठी टाकी आहे. म्हणजे पाणी पावसाळा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत 8 महिने पाणी पुरायला पाहिजे कसं तरी, म्हणून हे बनवलेलं आहे सगळं. हे बघा मित्रांनो, इथं खडकनाथ मंदिर आहे. महाराष्ट्र जत्रा ठीक आहे ना, एनजीओ युनेस्कोची टीम नाही होती का? पुरातत्व नाही घेतलं ना काही, पण ते पुरातत्ववाले करू देत नाही आपल्याला, अशी गोष्ट झालेली. आपल्याला पण त्यांची एनओसी लागते. हो, आपल्याला त्यांची गरज आहे. तर आल्यावर मित्रांनो, तुम्ही या साईडनं या रस्त्यानं जायचंय. इकडनं एक दुसरा रस्ता आहे उतरण्यासाठी, दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, असं पाय वाटणं आपल्याला या कोपऱ्याला यायचं आहे, पूर्व दिशेला. तिथून उतार रस्ता आहे. या रस्त्यानं कंटिन्यू जायचं मित्रांनो. आपण इकडे या कोपऱ्याला आलोय. तेव्हा इथून हे धरण दिसतंय. कोणतं जाकोटा? जाकोट हा रस्ता आहे मित्रांनो. हा थोडा रिस्की आहे. जर तुमच्यासोबत कोणी असेल तर जा, नाही तर तुम्ही ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने वापस जा. हा बघा दगड, पहाड. आमचे सहकारी मागे येतात ना, लेस कोळी भाऊ आपले खानदेशी करतात. रस्ता बघा कसा आहे. हा असं आहे का? म्हणून मित्रांनो, हा रस्ता रिस्क आहे. एक वेळेस व्यक्ती इथून पडलेला आहे, म्हणून रिस्क घेऊ नका. आम्ही फॉरेस्टवाले आम्ही कायम रिस्क घेत असतो. बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो मोरदरा. हे बघा दरी तुम्हाला मी खालून दाखवली ती. हे बघा कशी दरी ती खतरनाक एकदम. बघा हे आमचे सहकारी पुढे चालताना डेंजर एरियामधून. आमचा प्रमोद 10 वर्षाचा मुलगा, तो पण 9 वर्षाचा मुलगा, तो पण सर करताना. बघा मित्रांनो, डेंजर एरिया आहे, डेंजर रस्ता. उतरताना चढताना व्यवस्थित. मोरदरा मग 9 वर्षाचा मुलगा प्रमोद, त्याला आम्ही थोडी मदत करताना. आमच्या धरून चालले.
हे बघा खडतर रस्ता आहे मित्रांनो. इकडे येताना थोडा विचार करा. जेव्हा सवय नसेल तर या रस्त्याला कधी जाऊ नका. हा मोरदरा आहे, मोरांचा वास्तव्य असणारा. आमचे आकाश कोळी मित्र जसे जाताना बापरे हे रस्ता आलाय खतरनाक आहे भाऊ. हे बघा रस्ता मोरदरा बघा. इकडे मित्रांनो डायरेक्ट दरी आहे. एक ठोकर गेलं की आपलं आयुष्य खाली. आमचा आकाश कोळी भाऊ, आमचे आकाश मित्र यांनी आज स्प्राईट जोस का स्प्राईट न पिल्यामुळे घाबरत आहेत. खरतर रस्ता आहे खर एक नंबर. हा बघा मित्रांनो चला खाली रस्ता. हा बघा व्हिडिओ. हा बोल. एक जण पुढे उभा राहा. निघाला का? खतरनाक रस्ता आहे. पोळीची नाही झालं का तर मित्रांनो बघा रस्ता किती खडतर आहे, खतरनाक. उतरताना काळजी घ्या. चला या या इकडे या. एक जण लागतो इथं. हा इकडे हात टेकूनच या. चालणार होत्या सांगणार बारी मध्ये आलं. इथं पाय ठेवशील दुसरं. तिथं बसून घेतलं. इथं बसू का? थोडा कोपरा तिथं तिकडचा पाय. काही गरज नाही रोज. थोडा अरे व्हिडिओ जास्त दाखव. खूप अवघड जागा आहे. जास्त दाखवा लागतो. अशा प्रकारे आम्ही उतरलो आहे. जिंदगी का मजा ले लो. माझं खायचं. ओ नो खतरनाक आहे. माझा कॅमेरा द्या तुम्ही. इथं थांबा मी तुमचं करतो उतरताना. बस बंद करा माझ्याकडे द्या. स्टार्ट. हे बघा आमचे मित्र आकाश कोळी स्ट्रगल करताना. एकदम खतरनाक. ओ नो कडक. हे पहा किती दरी खतरनाक खाली. हा पुढे बाजार बघू का व्हिडिओ झालं. नाही लय दूर दे. पहा मित्रांनो आम्ही आता इथं खाली उतरलोय थोडं. इथं पण टाकी आहे. म्हणजे माणसाला एक वेळ अन्न नाही भेटलं चालतं, पण पाणी नक्की भेटायला पाहिजे. मित्रांनो आम्ही फायनली मोरखिंड इथं पोहोचलेलो आहे. हे बा इथं विचारायला रस्ते पायऱ्या आहे आणि आवी करता. पहा मित्रांनो या दुसऱ्या रस्त्याला बी पाण्याचा टाका बनवलेला आहे. तिकडे आमचे जे उभे पप्पू भाऊ तिथं पाण्याचा टाका आहे. हे बा किल्ल्याची मोर दौडावला आम्ही मोरांचं. हे बा इथं किल्ल्याचं कसं बनवलेलं आहे भारी. हे पहा मित्रांनो हा मोर किल्ला आहे. ह्या मोर किल्ल्याच्या पायऱ्या
ते गेट आहे तिथं, तेव्हा गेट दिसतंय. आमचा छोटू 9 वर्षाचा प्रमोद बालक चढताना. बघा चढ आहे चढती. आमचे आकाश बंधू बघा काय ट्राय करताय चढायला, त्यांचा व्हिडिओ करू आपण. हे बघा आमचे आकाश बंधू कसे चढताय. काका 1 मिनिट थांबा तुम्ही. हे बघा हात टेकाई टेकाई. जय खानदेश. काय नाव विसरून जा तुम्ही. मोरदारा किल्ल्यावर चाललोय मी आता. तर आम्ही चढलो वरती. हो बापरे. हे पहा मोरखिंडवर वरती चाललोय आम्ही. हे पहा एक दरवाजा आहे मोरखिंडचा वरती. पहा रस्ता मित्रांनो. खरतर बघा तरी आम्ही तेव्हा ते गाव दिसतंय तुम्हाला बा. इथं पाण्याचं स्रोत आहे. या इथून आलेलो आहे वरती. इथं आम्ही आमच्या गाड्या लावल्या आणि इथून असं चालत 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 या जंगलमधून हे मंदिर येतं. या मंदिरपासून वरती वरती आणि हा जो कोपरा दिसतो तुम्हाला पूर्ण उंच, त्याच्या उजव्या साईडला तिथून वरती चढायला रस्ता आहे. आणि हा वरचा भाग आपण अगोदर फिरलो तो. हा वरचा भाग 10 एकरमध्ये 8 ते 10 एकरमध्ये असेल तो वरचा भाग. हा पुढचा एक किल्ला आहे. हा पुढचा किल्ला आहे तुमचा. हा दिसतोय तो हारगड. आणि इकडे दिसतो आपल्याला मांगीतुंगी. हे बघा मांगीतुंगी. हे डाव्या साईडला मांगी आणि उजव्या साईडला तुंगी. एक नंबर व्ह्यू यार. पहाडच पहाड आहे. खूप मोठी धरती आपली. माणूस संपून जाईन पण धरती संपणार नाही. हा बघा मित्रांनो हा दरवाजा. हा व्ह्यू खतरनाक. तिकडे तो किल्ला दिसतोय तुम्हाला अगोदर सांगितलं तो. हे मित्रांनो पहा इथं अजून किल्ल्यावर पाण्याचा टंकी. आणि इथं खाली गाव आहे जाकोड. आमचे वनमजूर आहे त्यांचं गाव आहे इथं खाली. पहा किती पाण्याचा स्रोत किती इथं नाशिक जिल्ह्यामध्ये. 12 महिने उत्पन्न घ्या. पाण्याची टाकी. प्रमोद वनमजूर काका. इकडे हे दरी. इथं पाणी साचून इथून जायला मार्ग इथून काढून द्यायचा. कोणता रस्ता आहे तो? पाय तो रस्ता आहे ना डायरेक्ट तिथं मंदिरापाशी जातो. हा का? हा पण इकडं पण एक रस्ता आहे मित्रांनो यायला. हा बघा इथूनच रोप. हे बघा मित्रांनो या गडावर किल्ल्यावर हा गड किल्ले. इथं बा केवढा मोठा टाका आहे. टाका म्हणजे पाणी साचण्याचं ठिकाण. हे खूप घोड्यांसाठी बनवलेलं तो स्पेशल. एक नंबर आहे. त्या साईडला पुढे दिसतोय आपल्याला मांगीतुंगी. पुरातन काळातील नक्षी काम केलेलं हे बघा. आणि इथं उतरताना आमचा प्रमोद छोटा मुलगा. इथून जाऊ आपण खाली. खरतर उतार पहा मित्रांनो. दरवाजावर ना पुन्हा क्रॉस उतरला होता तो. निवडणूक अधिकारी होता ना तो डायरेक्ट पुन्हा फास्ट. चला कंटिन्यू सिग्नल मोडतात ते ट्रॅकिंग करणारे. जर बेल केलेलं आहे त्याने सगळे बेकार बेल गिरी बरं का. कुठे तो तामिळनाडू. असं आहे का? म्हणलं आपल्या राज्यात असं सांग पण लगेच जाऊ द्या. आमचे आकाश कोळी भाऊ खानदेशकर स्ट्रगल करताना. हा दुसरा रस्ता आम्ही उतरताना. मित्रांनो मी उतरताना हे बघा
तटपुंजी. तिथं आपण तिथे बघितलं तर पाण्याचं टाकं होतं मध्ये खोऱ्यामध्ये. आमचं उतरताना छोटू. मित्रांनो उतार खतरनाक उतार आहे. हा दुसरा रस्त्याने उतरतोय आम्ही. मित्रांनो रस्ता खतरनाक उतार आहे बरं. हा एकटा ना गायदा पडला तर तुम्हाला उचलायला कोणी पाहिजे, सोबत कोणतरी घेऊन येता. हे आमचे आकाश भाऊ स्ट्रगल करताना उतरताना. कुठे कुठे पाय ठेवायचा सांगताय आमचे विकास मोरे भाऊ, आकाश भाऊ यांना. हे आमचे आकाश भाऊ स्ट्रगल करताना पा चढाई खतरनाक. चढ मित्रांनो पा. हो असं आहे का? कोण पत्रकार लोक का? जंगल पाहून खुश होऊन इथलं. संभाजीमुळे मला साल्ले किल्ला आणि मुंबई किल्ला पाहण्यात नाही तर मी जाऊ. तुम्ही बाईट द्या ना तशी खाली खाली. डेअरी असलेली ठरवलं आमचं काही जाणं होत नव्हतं. माणसातला देवानच हे म्हणजे आमचे जळगावचे सायकलिस्ट सायकलिंग करत आले म्हणा. गोल्ड मेडलिस्ट सामाजिक वनीकरणचे भावी वनपाल कार चाड करून आलं मित्रांनो आम्ही. कारे डारे येऊ एक नंबर आहे. नक्की भेट द्या तुम्ही एक वेळेस. आमचा 9 वर्षाचा मुलगा बघा किल्ल्याची उतरताना सर करताना. ही शाळा आहे का आज का नाही मग? सहल गेलेली ना. असं आहे का?
तू नाही गेला सहलीला? कुठे गेली सहल? औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. हे बघा इथल्या एवढ्या वरून आलो मित्रांनो आम्ही. खतरनाक. हे बघा झूम करून. हो इथून उतरत 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 असं खाली आलो. हे बघा मित्रांनो या दरवाजापासून आलोय मी काय. हे बघा दरवाजा इथं झाडांच्या तिकडे आणि इथूनच खाली. आणि आता इथून आमचा प्रमोद पाणी पिताना आणि इथं असं खाली उतरायचं आम्हाला अजून खाली. हे बघा आमचे मित्र निलेश कोडी वनरक्षक यांना बिबट्याची विष्ठा दिसलेली आहे बघा. म्हणजे बिबट्याच्या इथं किल्ल्यावरती म्हणजे बिबट्याचं वन्यप्राचं इथं वास्तव आहे म्हणून आमचे इथं खाली गार्ड मिळून जातात. त्या गार्डला घेऊनच सोबत जा. एकटं रिस्क घेऊ नका. हे बघा मित्रांनो या जंगलामध्ये आंब्याचं झाड आहे पहा केवढं मोठं झाड आहे. खतरनाक आंब्याचे झाड पण जंगलात. हे बघा किती झाड आहे इथं आंब्याचे झाड. निसर्ग सानिध्यात. पक्ष्यांचा आवाज आहे का बघ कसा किलकिलाट होतोय. आंब्याच्या झाडापासून इथं थोड्याशा अंतरावर इथं महल आहे. मंदिर आहे. मंदिर महादेव मंदिर. हे बघा मंदिर. एवढ्या वरती गेलो होतो मित्रांनो आम्ही. हे बा या इकडे बी गेलतो बा. तो दरवाजा दिसतो ना इथून फोटो काढलेला आहे मी इथं. हे बघा दरवाजा. या दरवाजामधून सूर्य येतो आणि डायरेक्ट इथं मंदिर आहे खाली. या मंदिरावर येतो हा सूर्याचा उजाड डायरेक्ट. मंदिर बाबा आहे पुजारी बाबा. जाऊ नको खाली पूजा पाठ करते ना नंतर फिर करा. ठीक आहे पूजा झाल्यावर दर्शन करा. पूजा झाल्यावर दर्शन करा. बाबा पूजा करताना असं येतो बरं. इथून कसं काय पण पुढे तर भिंत आहे. रस्ता मित्रांनो एकदम गुफासारखा रस्ता आहे. खतरनाक. आता आपण बाहेर निघतोय. हो आपण बाहेर. मित्रांनो ते बघा काय आहे.
मित्रांनो ही बघा रे तोप, हे खतरनाक तोप आहे. हे बघा मित्रांनो, इथं मध्ये आलं की इथं आंब्याचं झाड आहे आणि इथं पुरातन विहीर आहे. विहीर बघून घ्या विहीर. हे बघा असं तिकडनं बनवलेली ती, तिकडनं असं नाला येतो पुढून, तर पाणी सर्व इथं साचतं. मित्रांनो विहीर, ती गुफा. मित्रांनो या रस्त्याने आम्ही आलो आणि या रस्त्याच्या हा जो सरळ रस्ता जातोय याच्या उजव्या साईडला ही विहीर इथं या आंब्याच्या झाडापायचं आणि इकडे हा रस्ता पुढे. हा मित्रांनो जंगल एरिया, खतरनाक रस्ता. लोक पर्यटक नाही येतील मुंदेरला म्हणजे मानणारे लोक तुम्ही. तेव्हा मित्रांनो हे आप तुम्हाला दाखवता हत्तींचा पाणी प्यायचं ठिकाण दाखवलं होतं मी सुरुवातीला. आम्ही गेलो होतो या रस्त्याने आणि आलोय या रस्त्याने दुसऱ्या. हे बघा या रस्त्याने यायचं आहे मित्रांनो. हा वरती तो किल्ला मुल्लेर. हे पहा मित्रांनो इथं कसं काम चालतं पहा. बाबा काम करताय, दगड रचणारे मस्त बनवणार आहेत आता दगडांचं, म्हणजे किल्ल्याला सुशोभित करण्यासाठी हे केलं जात आहे. रेतू वगैरे तटबंदी तिकडे अशी तटबंदी बनवणार आहे. तर यामधून तटबंदी बनवणार आहे ते, म्हणजे दगड रचणारे साईडला. पुरातन विभागाकडून येणे, पुरातन विभागाकडून काम केले जात आहे. बघायचं कसं करायचं. खूप मेहनतचं काम आहे, मोजून पट्टीनं काम केलं जात आहे. हे बघा तटबंदीचं काम साठी ते वरती काम करत आहे. तटबंदी छान बनवत आहे, असे काम केलेलं आहे मित्रांनो. पहा तटबंदी, तसं वरती काम चालू आहे तटबंदीचं.